यवतमाळ जिल्ह्यात पशुधनाची संख्या घटत असतानाच आता पावसाळ्यात तोंडखुरी आणि पायखुरी सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे। यामुळे पशुपालकाची चिंता वाढली आहे। आजाराचा फैलाव होत असतानाही पशुवैद्यकीय विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकरी आणि पशुपालकांनी केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसात पशुधनामध्ये तोंडखुरी आणि पायखुरी सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो। आधीच जिल्ह्यातील पशुधनाची संख्या घटत असताना आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणि पशुपालकांसमोर नवं संकट उभं आहे। वेळीच उपचार आणि लसीकरण न झाल्यास आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती पशुपालकांनी व्यक्त केली आहे। पशुधन आजारी पडल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो। यामुळे प्रशासनानं परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली जाते। तर गावोगावी पशुधनाची तपासणी करून आजारी जनावरांवर तातडीने उपचार करावे, तसंच लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे। पशुधनाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय विभागानं प्रभावी उपाययोजना करण्याचीही गरज आहे।